जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर आपल्याला आपलं वाचन सुरू आहे बुद्धानेच धम्म, जे बाबासाहेबांनी लिहिलं त्याबद्दल. तर आज आपण वाचूया खंड पहिला, त्याच्यातला भाग चौथा, त्याच्यातलं प्रकरण आहे चौथा प्रकरण. खंड पहिला भाग चौथा, त्याच्यातलं चौथा प्रकरण. काय लिहिलं बाबासाहेबांनी पाहू आपण. ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? जो बुद्ध होण्याकरिता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात. एक बोधिसत्व बुद्ध बनू शकतो. बोधिसत्वाला सतत जीवनाच्या 10 अवस्थेतून जावे लागते, हे लक्षात घ्या. जीवनाच्या 10 अवस्थेतून बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते बघा. त्याच्यातला 10 अवस्था, जीवनातल्या 10 अवस्था, ज्याला 10 पारमिता म्हणतात. आता ते आपण व्यवस्थितपणे काय लिहिलं ते पाहूया. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत आनंद प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे सोन्या चांदीतले कीड काढून टाकते, त्याचप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकून ह्या गोष्टी स्पष्टपणे बघू शकतो की पूर्वी अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जेव्हा त्याला या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्याच्या मनात आनंद उत्पन्न होते. त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. जीवनातल्या पहिल्या अवस्थेमध्ये लक्षात घ्या. जीवनातली दुसरी अवस्था, जीवनातल्या दुसऱ्या अवस्थेत त्याला शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्व काम वासनेतून सर्वथा मुक्त झालेला असतो. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवतो. तो ना कुणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देतो किंवा ना कुणाच्या सद्गुणाला नाउमेद करतो. हे दुसरी अवस्था. तिसऱ्या अवस्थेमध्ये काय लिहिलेलं आहे, तो जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्थेला प्राप्त करतो. त्यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनियतता हे लक्षात घ्या. अनात्म व अनियतता या सिद्धांतांना पूर्णपणे समजून घेतो. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो मोठ्यात मोठा त्याग करण्यास तयार असतो. हे तिसऱ्या अवस्था. चौथ्या अवस्था, जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अग्निप्रमाणे तळपणारी बुद्धी प्राप्त करतो, असं लिहिलं आहे त्यामध्ये. या अवस्थेत बोधिसत्व आपले सर्व ज्ञान अष्टांगिक मार्गावर केंद्रित करतो आणि 5 प्रकारच्या शीलावर आपले लक्ष केंद्रित करतो, चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो. लक्षात घ्या, जीवनाच्या 5व्या अवस्थेत जिंकण्यास कठीण अशी परिस्थिती प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष याच्यातील संबंध त्याला पूर्णपणे ज्ञान होते. हे लक्षात घ्या. सापेक्ष आणि निरपेक्ष याच्यातील संबंध काय हे त्याला पूर्णपणे ज्ञान होते, माहीत होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत मुखी प्राप्त करतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण व त्याची 12 निदाने यासाठी पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते व सर्व प्राणीमात्राविषयी त्यांच्या अंतःकरणात असीम करुणा उत्पन्न होते. हे लक्षात घ्या. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व ही अवस्था प्राप्त करून घेतं. दूर जाणे ही अवस्था प्राप्त करून बोधिसत्व आता बियॉन्ड टाईम अँड स्पेस असतो. तो अंतराशी एकमुख झालेला असतो. तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत
मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. तो असा की कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही, त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचराविषयी तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो. तो समाजशील असतो. सहनशीलता, व्यवहार चातुर्य, ऊर्जा, शांतवृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांची त्यांना ओळख करून घेतो. हे लक्षात घ्या, त्यांची त्यांना ओळख करून देतो. या अवस्थेत आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे. लक्षात घ्या, या अवस्थेत व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे, हे त्याला कळते. परंतु याच वेळी प्राणी मात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्यांचा त्याग, त्यांचा उत्साह यात किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडे ते पाठ फिरवत नाही. म्हणून कितीही विपत्ती येऊ त्याला सन्मार्गावर कधीही दूर करू शकत नाही. 7व्या अवस्थेत, 8व्या अवस्थेत, जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अचल किंवा अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकच अनुसरतो. तो जी करेल त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 8व्या अवस्थेत असं लिहिलं आहे. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती ही अवस्था प्राप्त करतो. त्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा यांचा अभ्यास केलेला असतो. संचरण त्यांनी केलेले असते आणि त्याचे संपूर्ण आकलन त्यांना झालेले असते. या अवस्थेला साधुमती अशी अवस्था म्हणतात. जीवनातल्या 10व्या अवस्थेत तर धर्ममेधा होतो. म्हणजेच बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 दशबल म्हणतात त्याला, त्यांना प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची ही जी स्थित्यंतरे आहेत, ही जे अवस्था आहेत, होत असताना या 10 अवस्थेचे सामर्थ्य तो मिळवून घेतो. इतकेच नव्हे, यालाच 10 पारमिता, ह्या ज्या जीवनातल्या 10 अवस्था आहेत यालाच 10 पारमिता म्हणतात. हे लक्षात घ्या. जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारमितीचे परिपूर्ती केली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिताचा अभ्यास केला पाहिजे. एका पायरीचा थोडा आणि दुसऱ्या पायरीचा थोडा असं मिश्रण होता कामा नये, असं आहे. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होण्यास सक्षम होतो. बुद्ध होणे हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस आहे. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थेचा सिद्धांत ब्राह्मणाच्या अवतारवादाच्या विरुद्ध आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच देव अवतार घेतात हे जे ब्राह्मणाचा सिद्धांत आहे याच्या अतिशय विरोधात आहे, हे लक्षात घ्या. अवतारवादानुसार देवाच्या जीवनाची घडण ही पवित्र असाव्याची आवश्यकता नसते, अवतारवादाच्या याच्यानुसार. ठीक आहे. ब्राह्मणी अवतारवादाचा सिद्धांत केवळ एवढेच सांगतो की ईश्वराच्या अवताराचे आचरण अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असते. ईश्वराच्या अवताराचे आचरण अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असते, तरी त्याला केवळ आपल्या अनुयायाचे म्हणजेच भक्ताचे रक्षण करणे एवढेच कार्य असते. हा सिद्धांत की बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला प्रथम 10 जीवनावस्थेतून जाणे आवश्यक आहे, अशा प्रकारच्या 10 जीवनावस्थेतून, तेव्हाच तो बुद्ध होऊ शकतो. अशा तऱ्हेची जी अट, तिला कोठेही तोड नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीचं उतरण्याचे आव्हान देत नाही. अशा कोणत्याही धर्मामध्ये अशा पद्धतीनं 10 पारमिता पालन केला पाहिजे, स्वतःला कसोटीमध्ये उतरवलं पाहिजे, असं कोणत्याही धर्मामध्ये लिहिलेलं नाही आहे. असं या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.